आज आपण आजच्या विषयाची सुरुवात करणार आहे की ज्याचं नाव तुम्ही खूप ठिकाणी बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल. मित्रांमध्ये बसले चहाच्या टपरीवर, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, कुठं ना कुठं तुम्हाला शेअर मार्केटबद्दल चर्चा ही भेटतेच, ऐकायला येतेच. पण आता तुम्हाला नेमकं हे शेअर मार्केट म्हणजे काय हेच माहिती नसेल तर खास त्याच लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण यामध्ये ना पहिल्यांदा शेअर म्हणजे काय, स्टॉक मार्केट कसं चालतं, डिमॅट अकाउंट काय, याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. ठीक आहे. शेअर या शब्दापासून सुरुवात करूया. शेअर म्हणजे काय तर समजा एका व्यक्तीने एक कंपनी सुरू केली. आता त्याला काय करायचं आहे तर त्या कंपनीचा बिझनेस त्याचा चांगला चालू आहे. पण त्याला तर समजा नवीन दुकान उघडायचं आहे किंवा त्याला फॅक्टरी सुरू करायची किंवा त्याला काही पण नवीन मशिनरी घ्यायची, त्याचा बिझनेस वाढवायचा असू शकतो. पण त्याच्याकडे ना त्यासाठी पुरेसे काय पैसे उपलब्ध नाही. मग तो काय करतो तर तो त्याच्या कंपनीची जी मालकी आहे ना ती अनेक काय तर छोट्या भागांमध्ये ती विभागून देतो त्या कंपनीची मालकी. मग या प्रत्येक भागाला आहे ना आपण शेअर म्हणतो. म्हणजे तो काय करतो, समजा त्याची कंपनी आहे ना त्यांनी 10 भागांमध्ये विभागून दिली, तर मग या प्रत्येक भागाला आपण काय शेअर म्हणतो. अगदी सोप्या भाषेत तुम्ही काय समजू शकता तर शेअर म्हणजे कंपनीमधला एक छोटासा हिस्सा. आणि समजा तुम्ही त्या कंपनीचा एक शेअर घेतला तर तुम्ही ह्या कंपनीचे आहे ना पूर्ण मालक होत नाही, पण त्या कंपनीमध्ये तुमचा एक छोटासा हिस्सा असतो आणि आपण त्यालाच काय म्हणतो, शेअर म्हणतो. आपण आता शेअर म्हणजे काय हे तर बघितलं. आता शेअर म्हणजे कंपनीमधला एक काय हा छोटासा हिस्सा असतो आपला. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत तर शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट म्हणजे काय. जसं आपण ना बाजारात एखादी भाजी घ्यायला गेलो तर आपण भाजी बाजारात जातो. आपल्याला कपडे घ्यायचे असतील तर आपण कपड्याच्या दुकानात जातो. तसंच ना आपल्याला शेअरची खरेदी विक्री करायची म्हणजे समजा आपल्याला शेअर घ्यायचे तर कुठलं एक तरी मार्केट पाहिजे ना, तर त्यासाठी आपल्याला शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी एक मार्केट असतो. त्याला आपण साध्या भाषेत शेअर मार्केट असं म्हणतो. आता शेअर मार्केटमध्ये काय तर तिथं शेअरची खरेदी आणि विक्री होणारा बाजार, इथे लोक काय शेअर्स खरेदी करतात आणि लोक शेअर्स विकतात. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, डिमेट अकाउंटमध्ये आपण शेअर होल्ड करण्यासाठी हे डिमेट अकाउंट वापरलं जातं. आणि जे ट्रेडिंग अकाउंट आहे ना तर याचा उपयोग कशासाठी होतो तर समजा आपण एखादा शेअर खरेदी करायचा आहे किंवा आपल्याकडे असलेला शेअर विकायचा आहे, त्यासाठी आपल्याला बाय आणि सेल करण्याचं काम हे आपण ट्रेडिंग अकाउंटमधून करतो. म्हणून ट्रेडिंग अकाउंट काय तर शेअर बाय आणि सेल करण्यासाठी, आणि डिमेट अकाउंट शेअर होल्ड ठेवण्यासाठी किंवा शेअर ठेवण्यासाठी डिमेट अकाउंटचा वापर केला जातो. ठीक आहे.